तुमच्या प्रेक्षकांना दाखवायला आवडेल. आजही ती माळ माझ्या गळ्यामध्ये आहे. ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा देवस्थान समितीकडे गेला पंढरपूरच्या आणि त्यावेळी तुम्ही ही कन्सेप्ट सांगितली असेल की असं आता हे ग्लोबल वारी ही माझं विजन आहे, तो काय प्रवास होता आणि कसं तुम्ही ते घडवून आणला थोडक्यात? एकादशीचा दिवस होता. आमची मीटिंग झाली आणि ऑफिसमध्ये आणि निघायची वेळ होती. त्यावेळेस पंढरपूरचे गुरुजी आहेत पुजारी, त्यांनी मला विचारलं की हे जे तुम्ही कार्य हाती घेतलंय हे कार्य साधं नाहीये, हे खूप मोठं होणार आहे, तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का? ठीक आहे, मी मेंटली विचार केलाय पंढरपूरहून ड्राईव्ह करत जायचं आहे युकेला. तेवढं नाही, या कार्याची सीमा तुमच्या विचारापलीकडे जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. म्हणजे मला गुरुजी समजत नाही तुम्ही काय बोलताय. म्हणजे वारकऱ्याचं पहिलं लक्षण आहे गळ्यामध्ये तुळशीची माळ. बोललं मी नॉनव्हेज खात नाही पण तुळशीची माळ कधी घातलेली नाही. ते बोलले नाही, पांडुरंगाचा भक्त जर बोलला तर त्याच्या गळ्यात तुळशीची माळ पाहिजे. मी थोडा विचार केला, मी चाल ढकल करत होतो, नंतर पुढच्या वेळेस आल्यावर पाहू. कारण तुळशीची माळ घालणं म्हणजे तुम्ही एक प्रकारचं कमिटमेंट देताय पांडुरंगाप्रती, वारकरी संप्रदायाप्रती. तर मग एक 10 मिनिटानंतर मला गाभाऱ्यातून एक जण बोलवायला आलं की तुम्हाला बोलवलंय. काय केलं, काय करायचंय, तर पाहतो तर काय मला त्यांनी डायरेक्ट पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये घेऊन गेले आणि मला म्हणजे अभिमानाने सांगावं असं वाटतं की असं झालं, एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या गळ्यामध्ये जी तुळशीची माळ आहे ती काढून माझ्या गळ्यामध्ये टाकली आणि त्यांनी सांगितले की हे जे कार्य तुम्ही करताय त्यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्याकडे आहे.